मित्रांनो खूप भारी गंमत वाटते याच्यावरून चालत यायला आहे बघा. माझ्या मागे पूर्ण समुद्र आहे. आम्ही आता उडपीला पोचलो आहे. आता इथे या निवासस्थानी आम्ही रूम घेतलेला आहे. 900 रुपये नॉन AC रूम आम्हाला भेटलेला आहे. तसा महागच आहे, संस्थानात आहे. तर ह्याच्या बॅक साईडला कृष्ण मंदिर आहे उडपी. आणि मी आता चाललो आहे स्कूटी रेंट करायला. तर एकाने मला सांगितलं इथून सरळ जाऊन भेटेल ते. तर जाऊया आपण आता. मित्रांनो आपण पोचलेलो आहोत आता मलपे बीचला. हा क्राऊडेड बीच आहे, पण इथे ॲक्टिव्हिटीज खूप आहे. वॉटर स्पोर्ट्स वगैरे लहान मुलांसाठी. हे बाहेर खाण्याचे खूप स्टॉल आहेत. आणि आपले महात्मा गांधीजी यांचा स्टॅच्यू आहे. इथे फ्री बाईक पार्किंग आहे, कार पार्किंग त्या साईडला आहे. तर आपण आता जाऊया मलपे बीचला. मित्रांनो आम्ही मलपे बीचला वेळ घेतली, पण खूप क्राऊडेड आहे. कोकणासारखाचा पीसफुल नाही, पण लहान मुलांची ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे. ज्यांना खेळायचं वगैरे पाण्यात वगैरे ॲक्टिव्हिटीज त्यांच्यासाठी बेस्ट आहे. चांगलं आहे, म्हणजे घाण नाही पण क्राऊड आहे, इंडियन क्राऊड आहे सगळं. आणि आता आम्ही मेरी आयसलँडला चाललो. बोट भेटणार आहे आपल्याला. लास्ट बोट आहे ही. नशीब आम्हाला भेटली, आम्ही गायगाईने आलो. आता बघूया आयसलँडला काय आहे. बोटीतून प्रवास आहे 20 मिनटं, पोचायला 20 मिनटं लागतात. बघू आता आपण बोटीमध्ये बसलो आहे बघा. अशा प्रकारे सगळ्यांना बोटीमध्ये बसवलं जात आहे. मित्रांनो हा बघा लँड आयसलँड जवळ येत आहे. मेरी आयसलँड. सनसेटच्या टायमाला पोहोचलो आम्ही. अशा प्रकारे इथे रेस्टॉरंट वगैरे आहे. बोट थांबवत आहे, आम्ही उठतो आता. असा आइसलँड आहे तो. And now I'm in Malpe Beach. So I'm so excited. काही असं बघण्यासारखं ना आइसलँडवरती. नारळाची झाडं आहेत. थोडंफार असं चालण्यासाठी रेस्टॉरंट वगैरे खाण्याचं पिण्याचं भेटतं. हसते प्रफुल्ल. या अशा प्रकारे एंट्री गेट आहे हा. आणि इथे असे रेस्टॉरंट आहेत, आता बंद झालेले आहेत. आणि सनसेट आहे मस्त. आम्ही सनसेटचे आता फोटो काढणार आहोत. तर अशा प्रकारे हा बीच आहे. बघू शकता हे छोटे छोटे असे घरं बनवलेत. नळ आहे असा. आइसलँड आहे, चारी साईडला पाणी आहे. समुद्राच्या मधोमध आहोत आम्ही. आणि हा सनसेट होतोय. तर अशा प्रकारे हा आइसलँड आहे, मेरी आइसलँड. थोडाफार चांगलं इथे केलेलं आहे, रिनोव्हेशन वगैरे छान केलेलं आहे सजावटीचं, बसण्यासाठी दुपारसाठी. मित्रांनो नंतर आम्ही इथे
मलपे बीचच्या बाजूला सी वॉल करून असा एक नॅचरल रस्ता बनवलेला आहे समुद्राच्या वरती. हे दोन्ही साईडला समुद्र आहेत. आता अंधार आहे तर जास्त दिसणार नाही, पण थोडे लॅम्पचा उजेड आहे. लांबपर्यंत हा ब्रिज बनवलेला आहे. हे आम्ही कृष्णा टेम्पलमध्ये आता आलो आहोत. टाईम भेटला तर रात्री बोललो दर्शन घेऊन घेऊया. तर आतमध्ये असा नजारा आहे आणि लाईन आहे, खूप मोठी लाईन आहे. ही पूर्ण तिथपर्यंत तशी लाईन आहे बघा. आतमध्ये आरती चालू आहे. हा तलाव आहे खाली. हे बघा, हे जेवणाचे साहित्य आहे. आम्ही आता जेवायला चाललोय. मंदिराचं फुकटमध्ये असतं जेवण, महाभंडारा असतो, त्यात ते साहित्य ठेवलेलं आहे. इथे गाई ठेवलेल्या आहे त्यांनी. इथे सगळ्या शेणाचा जो वास येते. हे सगळं जेवणाचं आहे. इथे आपण प्लेट घ्यायची आणि जेवायचं. इथे जेवायला बसतात लोक, बघू शकता. हे बघू शकता, अशाप्रमाणे लोक जेवतात. हे इथे खीर देतात आणि त्या साईडला भात आणि वगैरे देतात. इथे ताक पण भेटत आहे. हे सगळं फ्री आहे. मध्ये दिवसाला लाखो भक्त तरी जेवतात आणि जेवण खूप छान आहे, उत्कृष्ट आहे. नमस्कार मित्रांनो, आमचं आता कृष्णाचं दर्शन झालेलं आहे. श्रीकृष्णाचा मठ इकडचं दर्शन, आणि आम्ही भोजन पण केलं आहे. तर इथून एक्झिट आहे आणि हे समोरच एक गीता मंदिर उडप्पी करून आहे. छान अशी मंदिर बिल्डिंग आहे. हा असा परिसर आहे, श्री मठमधला परिसर आहे. तर आम्ही आता जात आहोत आमच्या रूममध्ये. तुम्हाला दाखवतो आमचा रूम. संस्थानामधला रूम घेतला आहे आम्ही, 900 रुपये नॉन AC. तुम्हाला दाखवतो रूम कसा आहे तो. तर मित्रांनो, इथे कृष्णा मठमध्ये आम्ही संस्थानाचा रूम घेतला आहे. तर असा रूम आहे, 900 रुपये नॉन AC. आम्ही आता निघत आहोत. आमच्या बॅग वगैरे पॅकिंग झाली आहे. असं आहे. आणि हे बाथरूम आहे, टॉयलेट एकदम हायजीन आहे, स्वच्छ आहे, सुंदर आहे. तर तुम्ही आलात तर बाहेर कुठे रूम घ्यायची गरज नाही. इथून मलपे बीचला जायला अर्धा तासच लागतो. तर इथे आलात की इथेच रूम घ्या मस्त. इथे खाली सर्व रूम्सच आहेत आणि इथे फ्रीमध्ये प्रसाद पण आहे मंदिरात. तर जेवायचे पण तुमचे पैसे वाचतील. तर आम्ही आज दिवसाला सकाळचं आलेलो आहे कृष्ण मार्टमध्ये, श्रीकृष्ण मार्टमध्ये. सकाळी बघा गर्दी किती आहे लाईनची. ही तिकडून तशी लाईन जाते, इथपर्यंत आले. काल आम्ही तिथे वरती असतानाच गेलेलो आहे. हा एक्झिट आहे. तर आम्ही काल दर्शन घेतले, तर आज विचार करतो आहे आम्ही फक्त आता महाप्रसाद घेतो आहे आणि निघणार आहे. आमची ट्रेन आहे. पण तर सकाळचा नजारा दाखवायचा होता तुम्हाला. तर मित्रांनो, इथे कृष्णा मठमध्ये आम्ही संस्थानाचा रूम घेतला आहे. तर असा रूम आहे, 900 रुपये नॉन AC. आम्ही आता निघत आहोत. आमच्या बॅग वगैरे पॅकिंग झाली आहे. असं आहे. आणि हे बाथरूम आहे, टॉयलेट एकदम हायजीन आहे, स्वच्छ आहे, सुंदर आहे. तर तुम्ही आलात तर बाहेर कुठे रूम घ्यायची गरज नाही. इथून मलपे बीचला जायला अर्धा तासच लागतो. तर इथे आलात की इथेच रूम घ्या मस्त. इथे खाली सर्व रूम्सच आहेत आणि इथे फ्रीमध्ये प्रसाद पण आहे मंदिरात. तर जेवायचे पण तुमचे पैसे वाचतील. मित्रांनो, आजचा 4था दिवस. आम्ही आलो आहे हँगिंग गार्डनला. हँगिंग ब्रिज ज्याला म्हणतात, उडुपीमध्ये फेमस आहे. आमच्या हॉटेलपासून 15 मिनटाच्या अंतरावर होतं. तर इथे कोणीच नाही, खूप शांतता आहे, कोणीच नाही इथे. सकाळचे आम्ही 8 वाजता पोचलेलो आहे. तर असा हा ब्रिज आहे, नॉर्मल हलतो चालताना जरा. खूप छान आहे. आणि इतर निसर्ग तर खूपच अप्रतिम. पक्षींचे आवाज फक्त इथे, नारळाची झाडं आणि शांतता, बस. खूप छान आहे. आम्हाला छान वाटलं इथे येऊन. तुम्ही पण विजिट करा. मित्रांनो, आम्ही आलो आहोत लाईट हाऊसला.
हा इथे पार्किंग रोड आहे आणि इथून लाईट हाऊसला रस्ता जातो. तर आपण काहीतरी आता खाऊया. हे लाईट हाऊस आहे बघा आणि लाईट हाऊसच्या वरतून नजारा आहे सगळा असा फोटो काढण्यासाठी. मित्रांनो आम्ही आता रिटर्न निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला घरी. आमची जर्नी झाली आहे गोकर्ण, मुर्डेश्वर, नावर आणि आता उडुपी 2 दिवस. आता आम्ही रेल्वे स्टेशनला चाललो. आमची ट्रेन आहे 3 वाजता. बघू आता रेल्वे स्टेशनला जाऊन